चला आज एक नवीन रोड अपडेट. आज आपण आलो आहोत ते ठाण्यामध्ये आणि ते सिग्नल लागलेलं आहे. आपण थांबलेलो आहोत. अरे बापरे, सिग्नल लागला तरी 1 2 3 4 5 6 म्हणजे सिग्नल लागले असून गाडी आता 7 8 9 सर 10 10वी तर रिक्षा सिग्नल धड तोडता येते. काय समोर एवढा मोठा सिग्नल ब्लिंक करतोय. 11 12 13 14 15 16 ह्याला लालच आले बिचारायला थांबलेला. 17 18 19 19 रिक्षा आणि समोर सिग्नल बघा आणि इथे बघा कशा गाड्या घुसतात रे बाबा. 20 21 22 23वी पण रिक्षा 24 25. आता सिग्नल सुटेल त्याच्यापूर्वी 25 गेलेले आतापर्यंत. सिग्नल लागलेला आहे आणि 26वा जाऊ की नको जाऊ गेला. त्याच्या मागे 27वा 28वा. हा विचार करतोय निघाले. सिग्नल संपलेला आहे. आता 29 30 गेले. एखाद्या म्हणजे सिग्नल सुटेपर्यंत 30 जणांनी सिग्नल तोडलेला आहे आपल्याला. आणि हे बघा, वा ठाणेकर वा. असो, हे सिग्नल तोडणाऱ्यांच्या नादात आपण विसरलो आपला काय चालू होतं ते. ओके, आज आपण निघालो ते भिवंडी ते बांद्रा प्रवासासाठी निघालेलो. मुंबई नाशिक महामार्गाने जाणार होतो आपण, परंतु काही कामं बाकी होते अंजोर फाट्याला, त्यामुळे आपण जुना आग्रा रोड पकडून कापरबावडी मार्गे चाललेलो. आणि हा कापरबावडीचा फ्लायओव्हर आणि बाजूला जो जे दिसत आहे ते म्हणजे मेट्रो 5 कापूरबावडी ते भिवंडी जी मेट्रो आहे ऑरेंज लाईन, त्याचे ट्रॅक त्याचा जो स्टेशन आहे ते या ठिकाणी आहे कापूरबावडीला. इथनं सुरुवात होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे उड्डाणपुरांचे कसे जाळे विणलेले आहे ते. एखादा नवीन व्यक्ती आला तर नक्कीच कन्फ्यूज होईल मी कुठल्या बाजूने जाऊन कुठून बाहेर निघू म्हणून. आपण कापूरबावडी जंक्शनला ब्रिजवर चढलो आहोत आणि चाललो आहोत माझेवाड्याच्या दिशेने. आपल्याला बांद्रा जाताना हा जो ब्रिज आहे या ब्रिजला पुन्हा एक वरसा घेऊन जाणे म्हणजे मुंबई नाशिक महामार्गाकडे जी उतरण आहे त्या मार्गाला जाऊन पुन्हा आपल्याला वळण घेणे डाव्या हाताला आणि मग ठाण्याच्या दिशेने जाणे. खूप मोठा फेरा आहे आणि आय थिंक मला वाटतं कापूरबावडी जंक्शनला ब्रिजच्या वरतून आलो नाही तर कदाचित जे ब्रिजच्या खालून गेलो असतो लवकर गेलो असतो असा एक अंदाज लावायला काय हरकत नाही. परंतु खालून सुद्धा प्रॉब्लेम राहिला असता. आणि भिवंडीच्या दिशेने वळण घेतलेला हा ब्रिज सरळ गेल्यावर आपण सरळ नाशिकला जाऊ शकतो, भिवंडीला जाऊ शकतो. परंतु या ब्रिजवरनं येताना आपल्याला मुंबईच्या दिशेने जाण्याकरता उजव्या हाताला वळण घेणे आहे. आणि इथे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी होते, कारण वाहतूक कोंडी म्हणजे वाहतूक कोंडी लांबलचा कसं नाही म्हणतात, परंतु इथे जे वळण आहे ते खूप छोटे आणि अचानक ब्रिजवरच्या वळण असल्यामुळे इथे वाहनांची रांग लागते. रोज वेगवेगळे अपडेट आपले असतात रस्त्यांचे. सध्या बरेच दिवस झाले रोड अपडेट आपल्याकडे आलेले नाही, कारण एक तर मी सुट्टींवर आणि प्लस थोडं काम सुरू आहे घरी, ज्या कारणास्तव बाहेर व्हिडिओ बनवण्यात जाता येत नाही. आणि मी त्याबद्दल आपले जे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी डिमांड केले, काही टिटवाला, काही लोकांनी बदलापूर, तर काहींनी विराज इंटरचेंजचे अपडेट देण्यास सांगितले होते, परंतु वेळाभावी शक्य झालेले नाही आहे. लवकरात लवकर देईल मी. आणि अशा प्रकारे आपण मुंबईच्या दिशेकरता वळण घेतलेले. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट्सद्वारे कळवावे. खूप सुंदर आणि खूप छान असे लोकेशन माझीवाडा फ्लायओव्हरवर आपण आहोत. नवीन वेगवेगळे रोड अपडेट देत असताना आज ठाणे येथील कापूरबावडी जंक्शन ते माझीवाडा फ्लायओव्हर
हा रोड अपडेट कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये नमूद करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. आणि समोर तुम्ही मेट्रो स्टेशन पाहू शकता. ते कुठले मेट्रो स्टेशन माहीत नाही, आपल्याला माहिती असल्यास नक्की कमेंट्समध्ये नमूद करावे. हा पहिला भाग आहे. मी वांद्र्यापर्यंत जितके व्हिडिओज बनवलेले आहेत, रोज एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे. चॅनल जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.